नमस्कार मंडळी. आले होते शेतात आणि शेतात येताना आणलेल्या कलिंगड खाल्लेल्या साली आणि शेतातून घेऊन जायचं होतं मला जळण आणि जळण घेऊन शेतामधून घरी आले आणि दुसऱ्या दिवशी करायच्या होत्या कुरवड्या. त्याचा चीक काढायचा होता, तर त्यासाठी बघा आम्ही हे यंत्र वापरते. गहू अगोदर 4 दिवस भिजत घातले होते आणि चौथ्या दिवशी याचा आपण चीक तयार करत आहोत. तर बघू शकता इथे कशी मशीन आहे. एकदम छान असा याचा आपल्याला चीक काढता येतो. पांढरा शुभ्र या मशीनने चीक निघतो. तर सुरुवातीला एक एक पळी आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे याच्यामध्ये वरून टाकायचं आहे. गोल फिरवून घ्यायचं आहे आणि मग ते हळूहळू बारीक होऊन खाली पडतं. तर खाली टप ठेवलेला आहे आणि टपामध्ये ते पडत आहे. बघू शकता असं हे गहू 4 दिवस भिजले की त्यातून चीक बाहेर पडतो. तर अशा प्रकारे सगळं थोडं थोडं करून फिरवून घेतलं आणि मस्त असा याचा चीक तयार होतोय. बघू शकता आता थोडंसं शिल्लक राहिलं आहे आणि मी पळीने थोडं थोडं टाकत आहे आणि ते फिरवत आहेत. तर गोल गोल असं फिरवून घेतलं की छान असं याचं त्यातला चीक बाहेर पडतो आणि मग याला छान असं पिळून घ्यायला लागतं शेवटी. तर बघू शकता इथे होत आलेलं आहे सगळा चीक. अशा प्रकारे सगळा चीक तयार करून घेतला आहे. बघू शकता टब भरून याचं ते चीक झालेलं आहे. या काकांनी सुद्धा हे फिरवायला मदत केली होती. तर अशा प्रकारे सगळा चीक तयार करून घेतला आहे. आत्या आणि स्वरा हे चीक पिळून घेत होत्या, कारण की याच्यामध्ये खूप चीक साठलेला असतो आणि ते असं आपल्याला हाताने दाबून दाबून बाहेर काढायला लागतो. तर अशा प्रकारे सगळा चीक आत्या आणि दोघी मस्त अशा पिळून घेत होत्या. 2 वेळा त्याला पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि मग त्याला एका मोठ्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याच्या कुरवड्या घालायच्या असतात. तर तो चीक आहे तर तो सुरुवातीला मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा असतो आणि मग अशा प्रकारे त्याच्या कुरवड्या घातल्या आहेत. कुरवड्या काढण्याचा व्हिडिओ घ्यायला आला नाही कारण आम्ही दोघीच होतो कुरवड्या करताना. आणि मग अशा प्रकारे कुरवड्या उन्हामध्ये वाळवत ठेवल्या होत्या आणि छान मी गव्हाचं सुद्धा दळण करत होते. गहू एकदमच आम्ही घरच्या शेतातले गहू आहे तर ते चाळून ठेवले की वर्षभरासाठी त्याला जास्त आपल्याला नंतर दळण करताना त्रास होत नाही. आणि मग अशा प्रकारे मी अर्धी थैली त्या दिवशी छान अशी चाळून घेतली. इकडे कुरवड्यासुद्धा वाळत होत्या आणि मग नंतर आणलं होतं रात्री चीक काढलेला, त्याचे टिपके इकडे तिकडे पडलेले होते तर म्हटलं सारवून घेऊया. मग मध्ये सारवायला घेतलं आणि छान अशा प्रकारे हिरव्या शेणाने छान सारवून घेत होते. बघू शकता इथे सारवलं की अगदी छान फ्रेश असं वाटतं. तर इथे छान मऊ शेण आहे आणि हिरवं शेण असेल तर अगदी छान दिसतं. मस्त असं हे छान सारवून घेत होते मी. तुम्ही कधी असं गावाला असताना सारवलेल्या भिंती आता जास्त राहिलेल्याच नाहीत घरामध्ये, तर आमच्या इथे सारवलेली जमीन आहे तर छान वाटतं कधी कधी. मस्त असं फ्रेश वाटतं सारवल्यावरती. तर अशा प्रकारे मी सारवून घेत होते. बघू शकता मस्त असं त्याला पाण्यामध्ये मिक्स करून छान असं हाताने सारवत होते. तर अशा प्रकारे सगळं सारवून झालं. बघू शकता तुम्ही अगदी फ्रेश वाटत आहे. थोडंसं सुकल्यावरती त्याचं वरचं झाडून काढलं की म्हणजे जास्त त्याच्या पायाला शेण चिकटत नाही. तर अशा प्रकारे बघा सगळं असं सारवून झालं. एवढा हॉल होता तेवढाच मी फक्त सारवून घेतला होता. आतल्या घरातलं मी सारवलं होतं. तर नंतर संध्याकाळच्या वेळेला मग घेतल्या कुरवड्या काढायला. कुरवड्या एकदम छान झालेल्या, अगदी तुटल्या नाहीत, अगदी पांढऱ्या शुभ्र मस्त अशा या कुरवड्या तयार झाल्यात. बघू शकता तुम्ही एकदम अख्ख्या सगळ्या कुरवड्या आहेत. त्याचा चुरासुद्धा झालेला नाही. बघू शकता एकदम फ्रेश असा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा या कुरवड्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही थोड्याशा सुकायच्या राहिल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याला थोडंसं उन्हामध्ये वाळवायला लागेल आणि मग झालं. एवढं वाळवलं की त्या अगदी कुरवड्या रेडी झालेल्या आहेत आपल्यासाठी. तर मस्त कशा वाटल्या कुरवड्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.